नमस्कार मित्रांनो. काल छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट अक्षरशः धुव्वा उडवत आहे, ताबडतोब कमाई करत आहे. मित्रांनो, चित्रपट येण्याच्या अगोदर अगदी 10 कोटीची ॲडव्हान्स बुकिंग या चित्रपटाची झाली होती. आणि मित्रांनो, हा चित्रपट तसा चालत पण आहे आणि जो काही थिएटर एक्सपिरियन्स असतो, हा देखील तुम्हाला चित्रपट पाहिल्याच्या नंतर नक्कीच भेटणार आहे आणि लोकांना भेटत देखील आहे. मित्रांनो, चित्रपट बाहेर आल्याच्या नंतर लोक अक्षरशः रडत आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, लोक भावनिक होत आहेत, त्यांचा राग देखील अनावत होत आहे. सर्व भावना एकत्रितपणे लोक दर्शवत आहेत हा चित्रपट पाहिल्याच्या नंतर. छत्रपती संभाजीराजे यांचं पूर्ण आयुष्य एक वादळच आहे. अगदी जन्म झाल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जो काही संपूर्ण इतिहास आहे तो 3 तासामध्ये मांडणे अगदीच अवघड आहे आणि तो मांडण्याचा प्रयत्न चित्रपट बनवणाऱ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. मित्रांनो, या चित्रपटाच्या चुका काढत न बसता हा चित्रपटगृहामध्ये जाऊन प्रत्येक मराठी माणसाने, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने जाऊन तुम्ही पाहिलाच पाहिजे. छत्रपती संभाजीराजे यांचं जे काही बलिदान आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जगलेले आहेत या 3 तासाच्या चित्रपटामध्ये मांडण्याचा अगदीच चांगला प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अभिनयाविषयी बोललं तर विकी कौशलने आपलं कौशल्य जबरदस्त दाखवलं आहे. डायलॉग बोलत असताना त्यांनी जो काही त्याच्या आवाजाचा भारदस्तपणा दाखवला आहे तो पूर्णपणे थिएटर दणाणून टाकणार आहे. नॅशनल क्रश रश्मिका मंदना याने देखील जबरदस्त असं पात्र त्यांनी निभावलं आहे आणि छटाकभर वजन असणारा अक्षय खन्ना त्याने तर औरंगजेबाचं पात्र अशा पद्धतीने निभावलं आहे की प्रत्येकाला त्याचा राग येत आहे. पद्धतीचं औरंगजेबाचं पात्र तो या चित्रपटामध्ये कसून निभावत आहे. मित्रांनो, संपूर्ण चित्रपटामध्ये जो काही क्लायमॅक्स आहे, जी काही डायलॉग बाजी आहे ती एक नंबर आणि जबरदस्त प्रकारची आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा विलंब न करता प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीने हा चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघितला पाहिजे असं माझं मत आहे. मित्रांनो, इतिहास हा गोष्टी रूपामध्ये मांडल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं तरी नाट्यमय रूप येत असतं. त्यामध्ये थोड्या बहुत चुका देखील होत असतात. त्या चुका न पाहता, त्या लक्ष न घालता तो चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करा. कारण की मित्रांनो, इतिहास प्रत्येकाला माहीतच असला पाहिजे आणि इतिहासाची पुस्तकं वाचल्याशिवाय इतिहासा माहिती पडत नाही. परंतु प्रत्येकजण काही इतिहासाचं पुस्तक वाचत नाही, करत नाही. या चित्रपटाच्याद्वारे तुम्ही महाराजांचा 1%, 2%, 4% त्यांचा इतिहास नक्कीच जाणून घेणार आहात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कुठल्याही पद्धतीची शंका कुशंका न करता हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि महाराजाबद्दलची जी काही तुमची निष्ठा आहे ती तुम्ही चित्रपट पाहिल्याच्या नंतर नक्कीच सांगा. धन्यवाद.